प्रेक्षकांनो नमस्कार, तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातमीकडे. नाशिक रोड येथील रिक्षा चालकाने प्रवासादरम्यान रिक्षात राहिलेले सामान पुन्हा करून प्रामाणिकपणा जिवंत आहे हे दाखवून दिले. नाशिक शालिमार दरम्यान MH15U2950 ही रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणारे याकूब हुसेन शेख हे दररोज प्रमाणे शालिमार येथून नाशिक रोडला प्रवासी घेऊन येत होते. शिखरेवाडी येथे जोसेफ शिरसाट नावाचे प्रवासी नाशिक रोड रेल्वे स्थानक या ठिकाणी जाण्यासाठी सोबत असलेल्या सामानासह रिक्षात बसले. नाशिक रोड येथे आल्यावर शिरसाट हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ घाईघाईत रिक्षातून उतरले, पण त्यांच्या सोबत आलेली बॅग ते रिक्षात विसरले. थोड्या वेळाने रिक्षा चालक याकूब हुसेन प्रवाशाची बॅग रिक्षात राहिल्याचे लक्षात आले. त्यांच्या लक्षात आले की शिखरेवाडी येथून प्रवासी बसले होते, नेमके तेच विसरले असतील म्हणून परिसरात शोध घेतला, पण काही उपयोग झाला नाही. ते रिक्षा घेऊन पुन्हा शिखरेवाडी परिसरात जाऊन प्रवाशाबद्दल विचारपूस करू लागले, पण कुणाकडून माहिती मिळाली नाही. शेवटी याकूब यांनी नाशिक रोड पोलीस ठाणे गाठून प्रवाशाची राहिलेली बॅग जमा करण्याचे ठरवले. पोलीस ठाण्यात आल्यावर त्यांना कळाले की ज्या प्रवाशाची बॅग राहिली होती ते पोलीस ठाण्यात येऊन गेले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी तत्काळ जोसेफ शिरसाट या प्रवाशाला फोन करून बोलावून घेतले आणि जोसेफ यांना पोलीस ठाण्यात बोलावून रिक्षामध्ये विसरलेली बॅग तपासून जशीच्या तशी रिक्षा चालकांच्या हस्ते परत केली. जोसेफ शिरसाट यांना बॅग परत मिळाल्याने आनंद झाला, कारण बॅग मध्ये नुकतेच घेतलेले महत्त्वाची माहिती असलेले महागडे कॅप होते, म्हणून पुन्हा परत मिळाल्याने पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी रिक्षा चालक याकूब हुसेन शेख यांचे प्रामाणिकपणे प्रवाशाचे मुद्देमाल पोलीस ठाण्यात परत आणून दिल्याबद्दल अभिनंदन केले. मेरा नाम हुसैन याकूब शेख। मैंने शिखरेवाड़ी से कस्टमर बैठाया था रिक्शे में और उनको रेलवे स्टेशन जाना था। रेलवे स्टेशन उनको छोड़ा और उनका जो बैग था वो मेरी रिक्शे में रह गया, तो उनको मैंने वापस ढूंढा वहाँ पे बहुत, लेकिन वो कुछ मिले नहीं मुझे। और फिर मैं शिखरेवाड़ी वापस आया, फिर वहाँ पे बहुत से लोगों से मुलाकात की, उनको बताया बैग, वो लोगों ने देखा सबने, और फिर वो बोले कि आप पुलिस स्टेशन में जमा करो। फिर मैं पुलिस स्टेशन में आया और वो बैग जमा किए मैंने।